प्रयत्न सुरू असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे। यानंतर वळूया पुढच्या बातम्यांकडे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभांना 5 जानेवारीपासून सुरुवात होईल। मुंबईत पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शिवाजी पार्कात 3 संयुक्त सभा आयोजित करण्यात आल्या। त्यानंतर कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी एक संयुक्त सभा होईल। एमएमआर क्षेत्राबाहेर नाशिकमध्येही दोन्ही ठाकरे बंधूंची एक संयुक्त सभा होईल। यासोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या स्वतंत्र सभा देखील होणार असल्याची माहिती आहे। 4 तारखेला पहिलं वचननाम्याचं उद्घाटन प्रकाशन होईल। त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे, आज संपेल। त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये होतील। पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये संयुक्त सभा होतील, मग शिवतीर्थावर होईल। सभांची संख्या फार नाही आहे मित्र। त्यानंतर मीरा भाईंदरला एक सभा होईल, ठाण्यामध्ये सभा, कल्याण आणि डोंबिवली अशा 2 सभा होतील आणि नाशिकला सभा होईल, संयुक्त सभा होईल। त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरलाही जाणार आहेत, त्यांची सभा होईल। येत्या 4 जानेवारीला ठाकरे बंधूंचा वचननामा प्रसिद्ध होणार अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये संयुक्त सभा होणार असल्याचं राऊत म्हणाले। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर काही वेळापूर्वी दाखल झाले। या बैठकीत निवडणूक प्रचाराची रणनीती आणि संयुक्त वचननाम्यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे। येत्या 4 जानेवारीला ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा जाहीर केला जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून ठाकरे बंधूंच्या हालचालींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक पुन्हा एकदा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ऍक्टिव्ह मोडमध्ये आले। उद्या पत्रकार परिषदेमध्ये मलिक नेमकं काय बोलणार, कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून 94 उमेदवार रिंगणात उतरवलेत। नवाब मलिक यांच्या आक्रमक भूमिकेचा पक्षाला निवडणुकीत फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। उद्या दुपारी 4 वाजता महिला विकास मंडळ सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडेल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून मोठी तयारी सुरू करण्यात आली। राहुल गांधींना प्रचाराच्या मैदानात उतरवण्याचा मुंबई काँग्रेसचा प्रयत्न आहे। मुंबईत राहुल गांधी यांचे 2 रोड शो आयोजित करण्याची योजना आखली असून त्याद्वारे मतदारापर्यंत थेट पोहोचण्यावर भर दिला जाणार आहे। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या प्रचार सभांना उत्तर देण्यासाठीच हे रोड शो करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित आघाडीमधला जागा वाटपाचा गोंधळ चव्हाट्यावर आला। वंचितकडून वाट्याला आलेल्या 62 पैकी तब्बल 21 जागा काँग्रेसकडे परत देण्यात आल्या। यापैकी 5 जागा पुन्हा वंचितला देण्यात आल्या। मात्र त्या 5 जागांवर वंचितनं उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसकडून पुन्हा वंचितकडेच परत करण्यात आल्या। परिणामी वंचितनं परत केलेल्या 16 जागांवर आता ना काँग्रेसचे उमेदवार आहेत ना वंचितचे उमेदवार। या 16 पैकी 10 जागांवर भाजपचे तर 6 जागांवर शिवसेनेचे उमेदवार मैदानात उतरले आहेत। 21 जागांवर प्रभावशाली उमेदवार न मिळाल्याचं वक्तव्य आंबेडकर यांनी केलेलं आहे। पुण्यात शिवसेनेच्या एका उमेदवारामुळे निवडणूक प्रक्रियेत मोठा वाद निर्माण झाला। एबी फॉर्म गिळल्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवारानं केल्यानंतर उद्धव कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र हा प्रकार अनावधानं घडल्याचं स्पष्टीकरण उद्धव कांबळे यांनी दिलं। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव कांबळे यांना चांगलंच खडसावलं अशी माहिती आहे। या घटनेमुळे पुण्यातील निवडणूक वातावरण तापल्याचं चित्र आहे। मी फॉर्म गिळला, खाल्ला वगैरे, तर तसं काय प्रकार झालेला गिळला वगैरे काय खाल्लेला नाही। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते काय झालं, मला समजलं की त्या ठिकाणी तुमचा फॉर्म असं छाननी चालू होती, छाननी वगैरे अप्रूव्ह, फॉर्म बी माझा अप्रूव्ह झाला। आता समोरचे जे कोण ढवळे म्हणून आहेत, मी काय त्यांना ओळखत नाही, बिलकुल माझा काही त्यांच्याशी संबंध नाही। ते आमच्या पक्षाचे कुठलेही सदस्य नाही, ते कुठल्याही आमच्या ह्याचे पदाधिकारी नाहीत, त्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही। तरी देखील असं मला माहिती मिळाली की त्यांनी एबी फॉर्म कुठनं तरी आणलेला आहे आणि तिकडे सबमिट केलेला आहे। परंतु तसं एकंदरीत पाहता मग मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना विचारलं की ते म्हणले त्याला काय आम्ही कुठलाही एबी फॉर्म दिलेला नाही। सगळं झालं फॉर्म फाडाफाडी, तर काय बोलले तुम्हाला? बोलले का? हो शिंदे साहेबांनी खडचवलं की स्वतः शिंदे साहेब बोलले हाय निरोप तसं
या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली, छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन